माऊली रामकृष्ण हरी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा सोहळा आज 13व्या दिवशी माळशिरस या ठिकाणी मुक्कामी आहे। आज सकाळी नातेपुतेचा मुक्काम संपवून लाखो वारकरी पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाले। आज 13व्या दिवशी माळशिरस या शहरामध्ये माऊलींचा सोहळा आज विसावणार आहे, मुक्काम करणार आहे आणि त्यानंतर पुढे नेहमीप्रमाणे पंढरीच्या दिशेने पुन्हा मार्गस्थ होणार आहे। आज दिवसभरामध्ये एक विशेष गोष्ट घडली, म्हणजेच माऊलींच्या सोहळ्यामध्ये आज पहिलं गोल रिंगण पार पडलं। नेहमी आपण पाहिलं सदाशिवनगर मध्ये हे गोल रिंगण पार होत असतं, मात्र पुरंदवडे या ठिकाणी मोठं मैदान असल्यामुळे या ठिकाणी गेल्या 2 वर्षापासून गोल रिंगण आता होतंय। बाप पांडुरंग माझा पंढरपूरचा तो राजा सावळे रूप उभे विटेवरी हाती टाळ थाप मृदुंगा मुखी नाम श्रीहरी डोई तुळस विना झंकारी पाऊले चालली पंढरी गळा भेट घेती वारकरी लेट्सअप संगे सजली आषाढी वारी। जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे प्रस्तुत अभंगवारी। महाराष्ट्राला भक्तिरसात डुंबविणाऱ्या आषाढी वारीचे खास वार्तांकन पहा फक्त लेट्सअप वर। आणि त्याचं जे दृश्य आहे त्याचं दृश्य मी याच देही याच डोळा मी अनुभवलंय, मात्र लेट्सअपच्या अभंगवारीच्या मार्फत तुम्हाला देखील दाखवण्याचा आमचा प्रयत्न होता। ते आपण लेट्सअपच्या माध्यमातून लाईव्ह पाहिलंय आणि त्याचे व्हिज्युअल देखील आपण व्हिडिओच्या मार्फत पाहताय। आज मांडवी ओढा या ठिकाणी दुपारचं जेवण आणि विसावा झाला आणि त्यानंतर थेट पालखी संध्याकाळी 5:30 ते 6च्या सुमारास माळशिरस मध्ये पोहोचली। आता पांडुरंगाच्या जिल्ह्यात अर्थात सोलापूरमध्ये सर्व पालख्या चाललेल्या आहेत आणि त्यामुळे या मार्गावर सर्व गावामध्ये किंवा ज्या गावी मुक्काम आहे त्या पंचक्रोशीतील गावातील लोकांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद पाहायला मिळतोय। वारीच्या वाटेवर ज्या गावामध्ये विसावा असतो, मुक्काम असतो किंवा दुपारची जेवणाची व्यवस्था असते, त्या प्रत्येक गावामध्ये वारी गेल्यानंतर यात्रेचं स्वरूप आपल्याला पाहायला मिळतंय। त्या ठिकाणी जणू काही दसरा आहे की दिवाळी अशाच प्रकारे त्या गावातील नागरिकांच्या तोंडावर आनंद आपल्याला पाहायला मिळतोय। वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी अक्षरशः ग्रामस्थ असतात, ते वारकऱ्यांना विनंती करतात की आमच्या घरी राहायला या, आम्ही तुम्हाला जेवण देतो, अशा प्रकारची विनवणी ते करतात, यासाठीच की पांडुरंग त्यांना वारकऱ्यांमध्ये दिसतो असाच भक्तिभाव या ग्रामस्थांचा आणि लोकांचा आपल्याला पाहायला मिळतोय। वारीच्या वाटेवरील इतर ज्या काही घडामोडी असतील त्या आपण अभंगवारीच्या मार्फत पाहतच असतो, मात्र उद्या देखील आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आढावा व्हिडिओमध्ये भेटूयात। तुर्तास आपण आज थांबतोय। माऊलींच्या पालखीचा सोहळा हा उद्या वेळापूर या ठिकाणी जाणार आहे आणि त्यानंतर भंडी शेगाव आणि त्यानंतर वाखरी या ठिकाणी पोहोचेल आणि त्यानंतर 6 जुलैला आषाढी एकादशी असा हा पुढचा प्रवास आहे। आता माऊलींच्या पालखीचे 2रे 3रे असे जे रिंगण आहेत आणि जे सर्वात मोठं रिंगण आहे ते वाखरीला पार पडेल, त्याचे देखील आपल्याला आम्ही वार्तांकन करू आणि ते सुद्धा आपल्याला बघायला मिळेल। रामकृष्ण हरी। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।